फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल सिद्धांत वंडरबॉय। आणि आज मी एक बनवला एक सायन्स एक्सपेरिमेंट आणि आज मी तुम्हाला हा दाखवणार आहे सायन्स एक्सपेरिमेंट। त्याच्या पहिले मी तुम्हाला काही गोष्ट समजवणार आहे। तर जसं तुम्हाला कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस आहेत, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस आहेत, त्यांचा दुसरा शब्द म्हणजे रिन्यूएबल एनर्जी रिसोर्सेस एंड नॉन रिन्यूएबल एनर्जी रिसोर्सेस। तर रिन्यूएबल एनर्जी रिसोर्सेसचा अर्थ काय की अशा गोष्टी ज्या परत परत आपल्याला भेटत राहतात। आणि दुसरा नॉन रिन्यूएबल एनर्जी रिसोर्सेसचा अर्थ काय की अशा गोष्टी ज्या परत परत जनरेट होत नाही। तर त्याच्या आता मी तुम्हाला सांगेल सोप्या भाषेमध्ये त्याला रिन्यूएबल एनर्जी रिसोर्सेसचा अर्थ अनलिमिटेड अँड नॉन रिन्यूएबल एनर्जी रिसोर्सेसचा अर्थ लिमिटेड। तर आता मी तुम्हाला सांगतो एक्झाम्पल्स काय रिन्यूएबल एनर्जी रिसोर्सेस। जसं की रिन्यूएबल म्हटलं की मग काय आता विंड मिल, मग विंड मिल नंतर सोलर एनर्जी, वॉटर एनर्जी म्हणजेच हायड्रो इलेक्ट्रिसिटी एनर्जी। नॉन रिन्यूएबल मध्ये काय येतं तर होतात फॉसिल फ्यूल्स। आता फॉसिल फ्यूल्सने पेट्रोल बनतात आणि पेट्रोल परत परत जनरेट करता नाही येत, म्हणून ते लिमिटेड आहे आणि ते एका वेळेस संपणारच आहे। तर त्याच्यातलंच मी एक आणलाय वॉटरवरती एक एक्सपेरिमेंट, ज्याचं नाव आहे हायड्रो इलेक्ट्रिसिटी एक्सपेरिमेंट। आता तुम्हाला डॅम माहिती असेल, आपण पुण्यात आहे आपला एक पवना डॅम, तुम्ही बघितला असेल। आता डॅम मध्ये एनर्जी जनरेट कशी होती तर समजा आता हा इथं डॅम आहे, इथे खोल इथे खोल इथे खोल आणि मध्ये एक सेंटर मध्ये वॉल आणि मग तिथून असं पाणी असं खाली पडतं। तर आता हे जे टर्बाईन असतं, हे टर्बाईन असं ठेवतात आणि इथं मोटर असतं। तर आता मोटर समजा पाण्यात गेले की खराब होतं ना, म्हणून याला फुल वॉटरप्रूफ करून ठेवतात। प्लास्टिकचे पिशव्या हे सगळं वॉटरप्रूफ करतात। जसं वरतून इथून लोकांनी सुरू केलं की मग पाणी खाली पडतं आणि मग हे असं फिरतं टर्बाईन आणि पाण्याची प्रेशर खूप असते। आता तुम्ही इथं बघा, आता मी तुम्हाला रिअल मध्ये दाखवतो। इथून पाणी पडतंय आणि इथं आता बघा लाईट एनर्जी होईल। तर तुम्ही विचारत असाल की हे मी सेलमुळे होत असेल, तर तसं नाहीये, सेलमध्ये नाहीये। तर काय होतं, जसं पाण्याची प्रेशर येते तर हे गोल गोल फिरायला लागतं। तर आता इथून दाखवतो म्हणजे तुम्हाला नीट दिसेल, हे असं गोल गोल फिरायला लागतं। मग हे जे रबर आहे ना तो पण त्यासोबत गोल गोल फिरतो। मग हे जे मोटरच्या आपण वरती जे लावलेलं ते गोल फिरायचं ते पण गोल गोल फिरतात। आणि तुम्ही बघितलं असेल मोटरच्या आत एक दांडी असते ती पण फिरायला लागते। मग ती फिरली ना की तिथं आत एक एनर्जी जनरेट व्हायला लागते आणि तीच एनर्जी इथे येते हळूहळू। आणि पाण्याचं प्रेशर खूप असतं म्हणून ते असं केलं की एनर्जी जनरेट होते आणि इथपर्यंत येते, याच्याने डायरेक्ट या लाईटला भेटते। आणि ही अनलिमिटेड एनर्जी रिसोर्सेस असं करून आपल्याला एनर्जी भेटते, वॉटर म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिसिटी। तुम्हाला हा एक्सपेरिमेंट कसा वाटला प्लीज तुम्ही कमेंटमध्ये लिहून टाका। आणि असेच अजून वेगळे व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या चॅनलचं बेल आयकॉन क्लिक करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।